गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओ अंतर्गत बघितलेले होते ज्या काही भारतातील राष्ट्रीय चळवळी आहे यांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओ अंतर्गत घेतलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्या काही सामाजिक चळवळी आहेत. तर या सामाजिक चळवळींचं जे महत्त्व आहे तर अतिशय मोलाचे असलेले आपल्याला दिसून येते. तर हे अतिशय मोलाची कामगिरी कशा पद्धतीने आणि त्यांची वैशिष्ट्ये पूर्णत्वास कशा पद्धतीने येईल यासाठी विविध साधनांचा किंवा माध्यमांचा वापर केला जात असतो. तर हे साधने कोणकोणती आहेत याविषयीचा अभ्यास आज या व्हिडिओ अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया आपण प्रस्तावना. सामाजिक चळवळीत समन्वया इतकेच दुसरे महत्त्वाचे तत्व म्हणजेच संदेश व्यवस्थेचे आहे. सामाजिक चळवळीत समन्वया इतकेच तत्व महत्त्वाचे म्हणजे संदेशाचे आहे. जसे की संदेश वहनाला अतिशय आधीच्या काळापासूनच महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेले आहे. जसं आधीच्या पूर्वीच्या काळामध्ये काय होतं ते संदेश कशाच्या माध्यमातून पाठवत होतो ते जसे की जी काही पत्रव्यवहार चालत होता किंवा वर्तमानपत्र याच्या माध्यमातून संदेश व्यवस्थेला महत्त्व दिले जात होते. परंतु आजच्या काळामध्ये बघूया आपण संदेश व्यवस्थेशिवाय चळवळीचा उद्देश, धोरण तसेच इतर निर्णय जनतेला समजू शकत नाही. संदेश व्यवस्थेशिवाय जे काही धोरण आहे, नियम आहे किंवा तत्व आहे तर हे समजण्यासाठी संदेशाची अतिशय महत्त्वाची आवश्यकता असेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा वेळोवेळी कनिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती मिळू शकत नाही. जसे की वरिष्ठ अधिकाऱ्याने एखादे नियम आहे, धोरणे आहे तर हे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कशाची आवश्यकता असते? संदेशाची आवश्यकता असते. जसे की एखाद्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये एखाद्या मुख्याध्यापकाने एखादा निर्णय किंवा नियम शोधून काढलेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीची माहिती त्यांना द्यावयाची असेल तर त्यांना खास करून माहिती देण्यासाठी संदेशाची गरज पडत असते. तर एका ठिकाणी बोलवून ते संदेश सगळ्यांना सांगत असतात बैठकीद्वारे किंवा वेगवेगळ्या साधनाद्वारेही जसे की मोबाईल फोनद्वारेही सुद्धा सूचना देण्यात येत असते. चळवळीचे उद्देश नव्हे तर संपूर्ण चळवळच धोक्यात येते. संदेश व्यवस्थेच्या या महत्वामुळेच मिलेट संदेश व्यवस्थेचा उल्लेख सामाजिक चळवळीतील रक्तवाहिन्या असे करतो. मिलेट या शास्त्रज्ञांनी काय म्हटले आहे की सामाजिक चळवळीमध्ये जे संदेशाचे महत्व आहे ते कशाप्रमाणे आहे? रक्तवाहिन्याप्रमाणे आहे. जसे की आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचे ज्याप्रमाणे महत्व आहे त्याच पद्धतीने सामाजिक चळवळीचे महत्व जे संदेश आहे तर हे सामाजिक चळवळीचे एक रक्तवाहिन्याप्रमाणे एक महत्व असलेले दिसून येते. त्याच पद्धतीने प्रिफरने संदेश व्यवस्थेला चळवळीचे हृदय म्हटले आहे. प्रिफरने काय म्हटले आहे की संदेश वहनाला जे हृदय आहे, मानवाचे जे हृदय आहे त्याप्रमाणे त्याला एक भूमिका दिलेली आहे. संदेश व्यवस्थेचा अर्थ. संदेश हा शब्दाचा साधारणतः अर्थ सूचना देणे किंवा पाठविणे. एखाद्याला एखादी सूचना देणे जसे की आपण मोबाईल फोनद्वारे किंवा वर्ग शिक्षक आपल्या मुलांना एक सूचना देत असतात म्हणजेच एक प्रकारे काय आहे तो संदेश आहे. परंतु सामाजिक चळवळीत या शब्दाचा विस्तृत अर्थ प्राप्त झालेला आहे. सामाजिक चळवळीत संदेश शब्दात विचारांची देवाणघेवाण करणे. सामाजिक चळवळीत काय होत असते? विचारांची देवाणघेवाण, एकमेकांसोबत बोलून ज्या काही एकमेकांची भाषा आहे किंवा विचार आहे, अडचणी आहे एकमेकांना सांगून त्यातून मार्ग काढला जात असतो. जसे की आपण फोनद्वारे एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असतो तर दुसरा व्यक्ती त्या गोष्टी समजून घेत असतो आणि त्यातून मार्ग काढण्याचा किंवा तो अडचणीतून बाहेर कसं निघायचं याविषयीचे मार्गदर्शन करत असतो. लुईस ॲलनच्या मते काय म्हटले आहे? दुसऱ्या व्यक्तींच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने केलेली सर्व क्रियांचा संदेश. दुसऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये विशिष्ट क्रिया निर्माण होण्यासाठी एखादं जर आपण उदाहरण आपल्या कॉलेजमधलंच घ्यायचे झाल्यास आता जे ऑनलाईन क्लासेस आहे जर मुख्याध्यापकांनी सांगितलं की आपल्याला ऑनलाईन क्लासेस घ्यायचे आहे तर त्या विशिष्ट क्रिया करण्यासाठी त्यामध्ये काय करावं लागत असते? सूचना, मार्गदर्शन या सगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागत असतो. म्हणजे एक प्रकारचं काय झालं ते संदेशाची भाषाचा उपयोग करून ते सार्थक करण्याचा प्रयत्न करत असतात.
संदेश व्यवस्था मुख्यतः खालील घटकावर आधारित असते. संदेश व्यवस्थेला जर उद्दिष्टापर्यंत पोहोचवायचे असेल तर त्यामध्ये काही घटक अंतर्भूत करणे ही गरजेचे असते. तर त्या घटकामध्ये आपण बघूया सर्वप्रथम फर्स्ट नंबर मध्ये संदेश देणारी व्यक्ती, तेथूनच संदेश पद्धतीस सुरुवात होत असते. संदेश देणारी जी व्यक्ती आहे, जसे की आपण जी हेडलाईन आहे किंवा बातम्या सांगतात, तर ते या बातम्या सांगताना काय करत असतात, एकच व्यक्ती असते, परंतु सगळ्या घरामध्ये पोहोचण्याचं कार्य यातून होत असते. म्हणजे संदेश हा पाठविला जातो, सगळ्यांकडेच पाठविला जात असतो. तर मुख्यतः संदेश देणारी व्यक्ती, तेथूनच हा संदेश निर्माण होत असतो. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्ती, अशा व्यक्ती एकापेक्षा अधिक असू शकतात. जसे की आपण आताच बघितलं, बातमी देणारी व्यक्ती कोण असते, एकच असते. जसे की रेडिओवर असो, टेलिव्हिजनवर असो, तर एकच व्यक्ती सगळ्या व्यक्तींच्या म्हणजे घराघरामध्ये संदेश पोहोचविण्याचे कार्य याद्वारे केल्या जात असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संदेश यात आदेश, सूचना, माहिती, मते आणि सहवास इत्यादींचा समावेश असतो. आदेश असतो, सूचना असतो, माहिती असतो, मते असते. एखाद्या विषयाची माहिती सांगितलेली जात असते किंवा एखादं धोरण सांगितलेलं जात असते किंवा कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे किंवा राष्ट्रपतीचे, उपराष्ट्रपतीचे, मुख्यमंत्र्याचे काय मत आहे याविषयीची संपूर्ण माहिती याद्वारे दिल्या जात असते. संदेश पाठविण्यासाठी लागणारी आवश्यक साधने, जी काही बातमी आहे तर ती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा किंवा जी काही त्यांची अंमलबजावणी, नियोजन आहे, या संपूर्ण गोष्टींचं त्यांना नियोजन करावे लागत असते. संदेश प्राप्तकर्त्या व्यक्तींची अनुकूलता, संदेश प्राप्त कर्त्याने अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्यास संदेश व्यवस्थेची उद्दिष्टे सार्थक होत असतात. जर एखादा व्यक्ती बोलत असेल, तो आपली अडचण सांगत असेल, तर अडचण सांगितल्यानंतर त्यांनी काही उपाय, समोरच्या व्यक्तीने काही उपाय सांगितले, म्हणजे त्याचे काय झाले, उद्दिष्ट सार्थक झाले. तर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला 5 पॉइंट दिलेले आहेत. तेव्हाच त्याची जी काही उद्दिष्टे आहेत ते सार्थक होण्यास मदत होईल. संदेश व्यवस्थेचे तत्व, यामध्ये संदेश व्यवस्थेच्या तत्वामध्ये आपण 6 तत्वे यामध्ये दिलेली आहे. तर फर्स्ट मध्ये आहे स्पष्टता. संदेश जेव्हा आपण पाठवित असतो तर दुसऱ्या व्यक्तीला संदेश चांगल्या पद्धतीने, स्पष्ट रूपी किंवा चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे सांगितला गेल्यास तो त्यावर मार्गदर्शन करण्यास अतिशय सोप्या पद्धतीने सांगू शकतो. सेकंड नंबर मध्ये आहे पर्याप्तता. पर्याप्तता म्हणजे विविध साधनांच्या द्वारे, विविध माध्यमांच्या द्वारे तो संदेश पोहोचविण्याचे काम करत असतो. थर्ड मध्ये आहे संयुक्तिकपणा. जी काही संदेश सांगण्याची किंवा पाठविण्याची जी काही भाषा आहे ती संयुक्तिकपणे सांगितल्या जात असते. फोर्थ नंबर मध्ये आहे योग्य वेळ. योग्य वेळेमध्येच त्याचे नियोजन करून आणि अंमलबजावणी करून जी काही संदेशाची भाषा आहे किंवा प्रगटीकरण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचविल्या जात असते. जसं की आपल्या दूरदर्शनवर आधी बातम्या कशा योग्य त्या वेळी 7:30च्या बातम्या किंवा सकाळी 7च्या बातम्या, अशा पद्धतीने योग्य वेळीच त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात होते. 5th नंबर मध्ये आहे प्रसार माध्यमामध्ये आपण बघितलेच की दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, विविध इंटरनेटची साधने आहे, याद्वारेही प्रसार यातून केला जात असतो. 6 नंबर मध्ये आहे परस्पर सहकार्य. ही जी काही सामाजिक चळवळी आहे तर या सामाजिक चळवळीमध्ये संदेशाचा जो भाग येते तर या संदेशाच्या भागामध्ये कसं एकमेकांच्या मदतीने आणि सहकार्यानेच ही तत्वे साकार करू शकतो. एकमेकांची मदत आणि व्यवस्थापन, नियोजन या सर्व गोष्टींच्या सहाय्यानेच ही जी संदेशाची प्रक्रिया आहे ती योग्य त्या प्रकारे पार पाडण्यास मदत होत असते. अशा पद्धतीने आपण आज जी काही संदेश व्यवस्थेची तत्व आहे आणि जे काही महत्त्वाचे घटक आहे, प्रस्तावना आहे, याविषयीची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. थँक्यू.